काळे करण्यासाठी तुम्ही मेहंदी लावताय, पण होतं काय की केस जे आहेत ते काळे न होता लाल होता। तर ताईनो हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये आपण एक अशी स्टेप फॉलो करणार आहोत ज्यामुळे 100% तुमचे जे केस आहेत ते काळे होतील। केसात एक एक केस जो आहे तो काळा होईल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा बऱ्याचदा आपल्या व्हिडिओवरती एक कमेंट हमखास असते आणि ती म्हणजे ताई मेहंदीने केस जे आहेत ते लाल होतात, काळे होत नाहीत। आता बऱ्याच ताईंनी हा सुद्धा अनुभव घेतलेला आहे की ताई हो बरोबर आहे, 2 ते 3 वेळा आम्ही याचा वापर केला आणि त्यानंतर आमचे जे केस आहेत आता काळे व्हायला लागलेले आहेत। आता हा फरक कसा, म्हणजे एकाला रिझल्ट येतो आणि एकाला रिझल्ट येत नाही, असं कसं काय होऊ शकतं। तर बघा बऱ्याचदा आपण वारंवार केमिकलच्या ज्या वस्तू आहेत ते वापरलेले असतात, केसांवरती केमिकल प्रोसेस केलेली असते किंवा जे असे काही शॅम्पू यूज केलेले असतात ज्यामुळे आपल्या केसांच्या मुळांजवळ केमिकल साठून राहिलेलं असतं किंवा आपल्या केसांवरती एक लेअर म्हणू शकतो आपण, एक कोटिंग तयार झालेलं असतं की ते लवकर जात नाही केमिकलचं। आणि अशा अवस्थेमध्ये आपले काय होतं म्हणजे रिझल्ट जे आहेत ते वेगवेगळे येतात। एकाला रिझल्ट येतो, एकाला येत नाही, एकाला कधी येतो कधी येत नाही, असं बऱ्याच कमेंट अशा असतात की कधी रिझल्ट आला कधी आला नाही, असं सुद्धा झालेलं आहे। तर असं का होतं ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे की केमिकलच्या ज्या वस्तू आहेत त्या वापरल्यानंतर आपल्या केसांच्या मुळांशी केमिकल जाऊन साठतं आणि त्यामुळं आपले केस जे आहेत ते प्रॉपर आपल्याला तो रंग देऊ शकत नाही जो आपल्याला हवा असतो। आणि नॉर्मली मेहंदीने जे केस आहेत ते लाल होतात, पण आपण काही अशा वस्तू त्यामध्ये ऍड केलेल्या असतात ज्यामुळं किंवा अशा पद्धतीने आपण मेहंदी भिजवलेली असते ज्यामुळे आपले जे केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत होते, पण बऱ्याचदा तसा रिझल्ट येत नाही। तर बघा बऱ्याचदा आपल्याला घाई गडबड असते आणि अशा अवस्थेमध्ये आपण मेहंदी लावतो आणि जर मेहंदीचा रंग तुम्हाला लाल मिळाला असेल तर काही दिवसासाठी तुम्ही एक स्टेप जी आहे ती फॉलो करू शकता। म्हणजेच की आपण प्रॉपर पद्धतीने म्हणजे काळे होण्यासाठी प्रॉपर पद्धतीने मेहंदी जरी भिजवली असेल तरी सुद्धा तुम्हाला जर रंग आला नाही तर काय करू शकता, एक स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे। आणि ती कोणती, तर बघा आपल्याला इंडिगो पावडर वापरायची आहे। आता इंडिगो पावडरवरती मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत तरी सुद्धा बऱ्याच ताई कन्फ्यूज असतात। इंडिगो पावडर म्हणजे नील वनस्पतीच्या पानापासून बनवलेली पावडर, लक्षात यायला पाहिजे तुम्हाला। आता इंडिगो म्हणजे एक ब्रँड आहे आणि त्यानुसार जर आपण विचार केला तर ती वस्तू वेगळी आहे आणि ही इंडिगो पावडर जी आहे ही वस्तू वेगळी आहे। मेहंदी ज्या पद्धतीने पानांपासून बनवली जाते, म्हणजेच की मेहंदीच्या झाडाच्या पानांची पावडर बनवून मेहंदी बनवली जाते, तशीच नील वनस्पतीच्या झाडाच्या पानांची पावडर बनवून ही इंडिगो पावडर जी आहे ती बनवली जाते। नॅचरल इंडिगो पावडर संदर्भात मी बोलते। तर ही पावडर आपल्याला घ्यायची आहे। आता परत म्हणतात की कोणती पावडर घ्यायची, ज्या पण पावडरी चांगल्या आहेत त्या मी इथं टॅग केलेल्या आहेत। नाही म्हटलं तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला जिथं प्रोडक्ट्स म्हणून दिसतंय तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या सर्व पावडरी ज्या आहेत ज्या पण चांगल्या आहेत त्या मी टॅग केलेल्या आहेत, तुम्ही खरेदी करू शकता। डिस्काउंट चालू आहे, खरेदी नक्की करा। तर बघा इंडिगो पावडर मी लिंक टॅग केलेला आहे, तुम्ही खरेदी करू शकता। आता तीच इंडिगो पावडर शक्यतो तुम्ही वापरा। बऱ्याच केमिकलवाल्या सुद्धा इंडिगो पावडर मार्केटमध्ये आहेत, जर चुकून जरी तुम्ही त्या पावडर खरेदी केलात तर तुम्हाला मग तसा हवा तसा रिझल्ट तर मिळणार नाही, शिवाय होईल काय की उलट तुमचे केस जे आहेत ते आणखीन पांढरे होतील केमिकल असल्यामुळं। तर त्यामुळे सांगते की ज्या पण पावडरची लिंक मी दिलेली आहे ती तुम्हाला म्हणजे मदत करतील खरेदी करण्यासाठी। तर बघा इंडिगो पावडर घ्यायची आहे। मी कोणती इंडिगो पावडर घेतलेली आहे, मी हंसिका ही इंडिगो पावडर घेतलेली आहे आणि ही जर असेल ऑनलाईन तर मी तुम्हाला टॅग करेन आणि नसेल तर बाकीच्या ज्या मी अगोदर पावडर वापरली आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला टॅग करून देईन मी। तर इंडिगो पावडर घ्यायची आहे गरजेनुसार, म्हणजे मेहंदी लावल्यानंतरची स्टेप बघा। आपण मेहंदी लावली, मेहंदीचे जे केस होते ते धुतलेले आहेत, केस वाळलेले आहेत। आता ही स्टेप आपल्याला करायची आहे। तेल लावायचं नाहीये, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तेल लावायचं मेहंदी लावल्यानंतर, पण आपल्याला जेव्हा इंडिगो पावडर लावायची असते तेव्हा तेल लावायचं नाही। केस वाळल्यानंतर मेहंदीचे केस धुवून झाल्यानंतर जेव्हा केस वाळतात तेव्हा आपल्याला काय करायचंय बघा, एक आपल्याला पॅक बनवायचा आहे इंडिगो पावडरचा। तर काय करायचं आपल्याला, इंडिगो पावडर घ्यायची आहे गरजेनुसार। इथं आता तुमच्या केसाच्या लेंथनुसार तुम्ही पावडर जे आहे ते घ्यायची आहे। मला एक पॅकेट पुरेसा आहे। हंसिका पावडर मी घेतलेली आहे इंडिगो पावडर आणि एका भांड्यामध्ये घ्यायचे, काचेचं शक्यतो वापरा किंवा स्टीलचं वापरा, लोखंडाचं वगैरे भांडं तुम्ही इथं वापरू नका। घ्यायची आहे गरजेनुसार इंडिगो पावडर आणि त्यामध्ये शक्यतो आपल्याला एक चिमूटभर, अर्धी चिमूट जरी वापरलं तर थोडंसं मीठ वापरायचं आहे, याने रिझल्ट येतो। आता बऱ्याच टाइम म्हणतील की मिठाचे साईड इफेक्ट्स आपल्या केसांवरती होतील किंवा डॅन्ड्रफ वगैरे होईल, पण तसं होणार नाही। फक्त चिमूटभर घ्यायचं आहे आपल्याला आणि ते घालायचे आहे या पावडरीमध्ये आणि आपल्याला कोमट पाणी यामध्ये ऍड करायचं आहे, म्हणजेच की
आपण मेहंदी ज्या पद्धतीने भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हे भिजवायचं आहे। हा पॅक जो आहे तो रेडी करायचा आहे, फक्त आणि फक्त झाकून ठेवायचा आपल्याला 5 मिनिटासाठी। 5 मिनिटानंतर लगेच आपल्याला जिथं पण आपले पांढरे केस आहेत तिथे लावायचं आहे आणि संपूर्ण केस जर तुमचे पांढरे असतील तर संपूर्ण केसांना लावा, पर्टिक्युलर भागामध्ये तुमचे केस जर पांढरे असतील तर तिथे लावा, मेहंदी लावलेल्या केसांवरती, लाल रंगावरती म्हणते मी। आणि त्यानंतर आपल्याला ठेवायचे 3 तास, 2 ते 3 तास आपल्याला हा पॅक केसांमध्येच ठेवायचा आहे। त्यानंतर जे आहे आपण नॉर्मल पाण्याने आपण केस धुवून काढू शकतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पू करायचा आहे। शॅम्पू सुद्धा माइल्ड शॅम्पूचा वापर करा, जेणेकरून हा आलेला जो रंग आहे आपल्याला टिकून सुद्धा ठेवायचा आहे बरेच दिवसांसाठी। माइल्ड शॅम्पूचा वापर करा, नाही म्हटलं तर घरगुती शॅम्पूचा वापर करा। तर अशा पद्धतीने हे तुम्ही जर फॉलो केला तर 100% तुम्हाला मेहंदीचा जो रंग येणार आहे, नंतर जो येणार आहे इंडिगो पावडर लावल्यानंतर, तो तुम्हाला काळाच येणार आहे। काळा व्यतिरिक्त दुसरा कोणताही रंग येणार नाही। तर बघा, मेहंदीने लाल रंग येतो आपल्याला आणि नील वनस्पती म्हणजेच की इंडिगो पावडर जी असते त्याने आपल्याला निळा रंग येतो। लाल रंग प्लस निळा रंग आपण मिक्स केल्यानंतर आपल्याला डार्क काळा रंग मिळतो इथं केसांवरती। मग त्यामुळं तुम्ही हे ट्राय करू शकता। मेहंदी नील वनस्पतीच्या पानांपासून बनवलेली ही इंडिगो पावडर घ्यायची आपल्याला, केमिकलवाली घ्यायची नाही। तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही जर फॉलो केला तर नक्की 100% रिझल्ट मिळणार आहे आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे की केस लाल होतात तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होणार आहे। तर आशा करते व्हिडिओ लक्षात आला असेल, काय करायचंय, कोणती स्टेप फॉलो करायची आहे लक्षात आला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। परत आपली भेट होईल न होईल काही सांगता येत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपली जी भेट आहे ती नेहमी होत राहील। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।